नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्स मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, DMER ची सेकंड रिस्पॉन्स शीट आलेली आहे. याच्या आधीची रिस्पॉन्स शीट आली होती, त्याच्यानंतर ऑब्जेक्शन्स घेण्यात आले होते आणि याच्या ही जी नवीन रिस्पॉन्स शीट आहे याच्यामध्ये चेंजेस वगैरे तुम्ही पाहू शकता. आता ही ऍक्सेस कशी करायची आहे सिंपल आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे, त्याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल. या पेजवर तुम्ही तुमचे क्रेडेन्शियल्स म्हणजे तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर असतो आणि पासवर्ड असतो तो योग्यरित्या टाकायचा आहे. त्याच्या आधी चेक करा की कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स योग्य आहेत का. आफ्टर दॅट तुम्ही ज्यावेळेस त्याच्यामध्ये लॉग इन कराल त्यावेळेस तुम्हाला सर्वात खाली एक कॅप्शा दिसेल. तो कॅप्शाला तुम्हाला एकदम योग्य प्रकारे टाकायचा आहे आणि तुम्ही लॉग इन करू शकता. लॉग इन केल्यानंतर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, इथे तुम्हाला जायचं आहे ऍप्लिकेट लॉग इन मध्ये आणि तुम्हाला इथे क्लिक करून जे आहे ते तुम्हाला जे रिस्पॉन्स शीट आहे ते ऍक्सेस करण्यासाठी मिळून जाईल. मित्रांनो, तुम्ही इझिली अशा प्रकारे रिस्पॉन्स शीट जी आहे ती डाउनलोड करू शकता. बऱ्याच विद्यार्थ्यांना लिंक सापडत नाहीये आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना लॉग इन होत नाहीये. त्याची ही कारणे आहेत की लिंक जी आहे ती तुम्हाला सापडेल डिस्क्रिप्शन मध्ये. दुसरं लॉग इन जे आहे ती लॉग इन करताना तुम्हाला जे तुमचा आयडी आहे, पासवर्ड आहे ते ऍक्च्युअली योग्य आहे का तो चेक करायचा आहे. याआधी जर पासवर्ड चेंज केलेला असेल तर तोच पासवर्ड इथे टाकायचा आहे. लक्षात नसेल तर फॉरगॉट करता येतो पासवर्ड आणि कॅप्शा योग्य टाकून तुम्हाला लॉग इन करायचे आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही रिस्पॉन्स शीट इझिली डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. काही जर अडचणीत असतील तर कॉमेंट सेक्शन मध्ये ऍज वेल एज आमच्यावर इंस्टाग्रामची जी आहे ती कॉन्टॅक्ट करू शकता. तिथेही आम्ही तुमच्या ज्या क्युरीज आहेत तो सॉल्व्ह करतो. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.